नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश काढून तत्काळ अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील प्रास्ताविक जातींचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरचा निर्णय रद्द करून संसदेत कायदा पारित करावा. अशा प्रकारचे अपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर रद्द करण्यात यावे. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे आरक्षण 9व्या सूचीमध्ये समाविष्ट करावे. जातीनिहाय जनगणना करावी. यासाठी नाशिकच्या नांदगाव शहरातील बहुजन समाजातील फुले शाह आंबेडकरवादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी आशयाचे निवेदन नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना देण्यात आले. देशामध्ये एकाच जातीला न्याय मिळावा असं होता कामा नाही. कारण एकाच जातीला जर न्याय मिळाला, एकाच जातीला जर संधी मिळाली तर या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार नाही. आणि म्हणून लोकशाही जिवंत जर राहायची असेल, ठेवायची असेल तर या देशातील शोषित पीडित दलित समाजाला समान न्याय मिळावा. हीच भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी संविधान सभेमध्ये मांडली. IAS अधिकारी भरल्या जात आहेत की ज्यांना संविधानाशी काही घेणं देणं नाहीये किंवा त्यांना शेड्यूल टाईपशी काही घेणं देणं नाहीये. त्यांना फक्त त्यांचा अजेंडा राबवणारे लोकवर्ती हवे आहे. आणि पूर्ण भारतामधून केंद्राच्या या भूमिकेबाबत आवाज उठवला जात आहे. भविष्यामध्ये या अनुषंगाने मोठं जन आंदोलन उभं राहील. त्यामुळे सरकारने आता तरी संविधान वाचवण्याच्या दृष्टीने भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि आम्हाला गावातल्या लोकांना वेगळी करायची नाही अशी भूमिका सर्वांनी घेतली. आणि खरोखर आपण सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जे विचार आहेत ते पुढे करून जे आज शांतताप्रिय तुम्ही आंदोलन केलं आहे, तुमची जे म्हणणं आहे मी नक्कीच सरकारकडे पोहोचवेल. आणि मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.